देखते हैं आज की कुछ खास खबरें। कोविड सेंटर में आमदार किशोर पाटिल, इन्होंने आरोग्य विभाग को दिए 25 कॉट और बेड। पाचोरा भड़गांव मतदार संघ में कोरोना बाधितों की संख्या कम ज्यादा होती रहती है। कोरोना पीड़ित रोगियों के उपचार में बेड और कॉट कम न पड़े, इसके लिए आमदार किशोर पाटिल, इन्होंने आरोग्य विभाग में 25 बेड और 25 कॉट के साथ रोगियों के साथ संवाद करने के लिए साउंड सिस्टम सेट भी भेंट दिया। कोविड सेंटर में रोगियों के साथ अनौपचारिक व्यवहार न हो, इसके लिए 25 कॉट और 25 बेड साथ ही साउंड सिस्टम देने का आश्वासन भड़गांव मतदार संघ के दानशूर दाताओं ने किया है। इसकी जानकारी पाचोरा भड़गांव विधानसभा शिवसेना के आमदार किशोर अप्पा पाटिल इन्होंने दी। आणि म्हणून याची सावधगिरी म्हणून आपण या ठिकाणी पाचोरा आणि भड़गांव शहरातल्या रुग्णांना कुठेही त्यांची हेळसांड होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये, गैरसुविधा होऊ नये याच्यासाठी 25 बेड आणि 25 कॉट हे आपण या कोविड सेंटर करता या ठिकाणी दिलेले आहे। अजूनही मी आपल्या माध्यमातून जे कोणी दाते आपल्या या पाचोरा आणि भड़गांव शहरामध्ये आहेत या सगळ्यांना मी माझं आव्हान असेल, त्यांना विनंती असेल की अनेक असे आमचे दाते आहेत की त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून या सर्व यंत्रणेला या कोविडच्या परिस्थितीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहेच, परंतु अजूनही काय 2,500 रुपयापर्यंत मला वाटतं एक कॉट आणि बेड येतो। जर जे यथाशक्तीप्रमाणे ज्यांना मदत करता येत असेल ती मदत आपण या ठिकाणी करावी, अशा पद्धतीच्या पाचोरा आणि भड़गांव तालुक्यातल्या तमाम दात्यांना मी या ठिकाणी आवाहन करतो। त्यांनी हे आव्हान स्वीकारावं आणि जेवढी शक्य असेल तेवढी मदत आम्हाला या ठिकाणी करावी अशी आग्रहाची विनंती या निमित्तानं करतो। तो वहीं दूसरी ओर विदर्भ राज्य आंदोलन समिति का चंद्रपुर में बिजली बिल वापसी आंदोलन। आम्ही वीज बिल वापस केलेले आहेत, जे आले होते आपणास तेवढेही वापस केले आहेत आणि एक निवेदन दिलं। निवेदन याप्रमाणे होतं आणि रिसिप्ट घेऊन आम्ही वापस आलो। पोलीस भावांना सांगितलं, तेही आमच्या कास्तकाराचीच मुलं आहेत, त्यांनाही ह्याच अडचणी आहेत, परंतु ते दाखवू शकत नाही कारण ते सरकारचे माणसं आहेत। वेळ प्रसंग आला, तुम्ही काही कमी जास्त केलं तर पुन्हा ते वरून जे काही करायचं ते करतात, परंतु तसा काही प्रकार आज नाहीये आणि असं भविष्यातही होऊ नये। त्यांचं आमचं मैत्रीचंच नातं राहिलं पाहिजे, असंच भविष्य काळातही चालत राहावं अशा अनुषंगाने मी आज बोलतो आणि इथेच आजचा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो। विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या 8 वर्षापासून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी सातत्याने प्रयत्न करते आणि गेल्या 3 वर्षापासून विदर्भ राज्याची मागणी अजून तीव्र होण्याच्या दृष्टीने विजेच्या प्रश्नाला धरून आंदोलन सुरू आहे। आज 10 जुलैला विदर्भातील 11 जिल्ह्यात आणि 120 तालुक्यात विदर्भ राज्य आंदोलन समिती बिजली बिल वापसी आंदोलन केले आणि प्रथमतः मागणी अशी केली की कोरोनाच्या काळात उद्योग, व्यवसाय, व्यापार, कारोबार, रोजगार सगळे बंद होते, म्हणून 24 मार्चपासूनचे 3 महिन्याचे सर्व वीज बिल माफ करण्यात यावे, सगळ्या ग्राहकांचे माफ करण्यात यावे, 200 युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात यावी। विजेचा 1 युनिटचा उत्पादन खर्च 2.5 रुपये आहे, पण सरासरी घरगुती वापराला 7.5 रुपये घेतले जातात आणि इंडस्ट्री किंवा कमर्शियल वापराला 11 रुपये 56 पैसे घेतले जातात। आमची मागणी आहे की विजेचे बिल निम्मे केले पाहिजे। गेल्या 3 वर्षापासून विदर्भात दुष्काळ आहे आणि म्हणून विदर्भातील शेतकऱ्यांचे सर्व थकीत वीज बिल शेतीपंपाचे माफ केले गेले पाहिजे। विदर्भात 6,300 मेगावॅट वीज तयार होते, 2,200 मेगावॅट आपण वापरतो, 4,100 बाहेर जाते आणि 4,100 मेगावॅट आणि विदर्भामध्ये 6 ते 12 तासाचं लोड शेडिंग लावलं जातं। म्हणून आमची मागणी आहे की शेतकऱ्यांना पूर्णवेळ पूर्ण दाबाची वीज द्यावी, मागेल त्याला विजेचं तात्काळ कनेक्शन देण्यात यावं आणि यापुढे लोड शेडिंग थांबवण्यात यावं आणि म्हणून आज 10 जुलैला आम्ही वीज बिल वापसी आंदोलन केलं आणि आज आम्ही जनतेला अपील करतो की यापुढे या कोरोनाच्या काळातलं, लॉकडाऊनच्या काळातलं वीज बिल कुठल्याही घटकांनी, ग्राहकांनी भरू नये अशी आम्ही अपील करतो।
तो वहीं तीसरी ओर आमदार सुजीत सिंह ठाकुर का शरद पवार पर हल्ला। राष्ट्रवादी पक्ष के अध्यक्ष शरद पवार इन्होंने खुद के बलबूते 100 आमदार भी चुनकर नहीं ला पाए, मगर विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस इन्होंने अपने बलबूते 2 बार 100 से ज्यादा आमदार चुनकर लाए। शरद पवार इनकी आज की मुलाकात से तो ये बात साबित हो चुकी है कि मानो खुद के पक्ष की चिंता की बजाय भारतीय जनता पार्टी और विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस इनके नेतृत्व की चिंता उन्हें अधिक दिखाई दे रही है। ऐसी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी के प्रदेश सरचिटणीस तथा आमदार सुजीत सिंह ठाकुर ने दी है। सध्या एक शरद बाकी कारद या मुलाखतीच्या माध्यमातून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरदराव पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची अधिक काळजी करण्यापेक्षा भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्याच नेतृत्वाची त्यांना अधिक काळजी असल्याचं दिसून येतं। आणि शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत का अन्य कुठल्या पक्षाचे प्रवक्ते आहेत, हाही प्रश्न त्यातून निर्माण होतो। आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या आमदारांच्या संख्येबद्दलही बोलले। खरं तर शरदराव पवार आपण ज्येष्ठ नेते आहात। या महाराष्ट्रात आपल्याला मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर या महाराष्ट्रात एकदाही आपल्या पक्षाचे स्वबळावर सरकार आलं नाही आणि आपल्या पक्षाने कधीही 100 पार आमदारांची केलेली नाही। आणि खासदार तर काय एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच निवडून आपली येतात। मात्र देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एकदा नाही तर 2दा 100हून अधिक आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले। आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींनी 5 वर्ष पारदर्शी प्रामाणिक कारभार करून महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास संपादन केला होता। म्हणून देवेंद्रजीच्या नेतृत्वाखालील महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेने 2019च्या निवडणुकीत पुन्हा एकदा जनादेश दिला होता। मात्र अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।